खरं सुरू आहे आणि आपला जर बघितलं तर आदिवासी दुर्गम भाग आहे. काय अडचणी आहेत हे एसआयआरचं सर्वेक्षण करण्यामध्ये आणि काय करायला पाहिजे खरं तर सरकारने देखील यावर? हा जो SIRA सर्वे आहे SIRचा, तर ह्या सर्वेची जबाबदारी दिली आहे आणि कालावधी मला वाटतं 29 जुलैपर्यंतचा आहे. आता मोजून 20 दिवसाचा कालावधी राहिला आहे. शिक्षक ज्या वेळेला जाता, हा डोंगराळ भाग आहे. बरेच शिक्षक जे नवीन आहेत त्यांना तिथली भौगोलिक परिस्थिती माहीत नाही. त्यांना जे BLOला दोघंजण कुणीतरी सहाय्यक अधिकारी दिलेले आहेत, ते कॉपरेशन बऱ्याच ठिकाणी करत नाही आणि काही BLO पण काम करण्याच्या मानसिकतेत नाही आहेत. या सगळ्या याच्यामध्ये अशी परिस्थिती की यांना घर टू घर पोचायचे, एकदा दोनदा नाही तर 3 वेळा पोचायचे आणि तो सर्वे फायनल करायचा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तो घाईघाईनं उरकायचा आहे म्हणून काही BLOनी सरळ ते फॉर्म ते कुणी विद्यार्थ्यांच्या हातात देऊन टाकलेत, कुणी दुसरीच मुलं नेमले त्यांच्याकडे देऊन टाकले, ते फॉर्म गावात पोचवा आणि मग नंतर कदाचित हे फॉर्म गोळा करायला जाणार असतील. पण त्याच्यामध्ये जर कमी शिकलेले लोक असले तर त्याच्यात माहिती प्रॉपरली भरली जाणार नाही आहे किंवा चुकीची माहिती भरली जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी 6, 7 आणि 8 नंबरचा काहीतरी फॉर्म आहे, तर तो फॉर्म द्यायला पाहिजे तर तो दिला जात नाही आहे. म्हणजे 18 वर्षाची जी मुलं झाली त्यांची लगेच नोंदणी होत नाही, तर त्याची पुढची माहिती देऊन ठेवायला पाहिजे. कदाचित BLOलाच काहींना पूर्णत्वानं माहिती नसावी असं काहीतरी अंदाज दिसतोय आणि मग त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांचा असली माहिती तरी तेवढा इंटरेस्ट नाही, कारण हा त्यांच्यावरती प्रेशराईज करून हे काम दिलं गेलं, त्यांच्या पसंतीनं हे काम दिलं नाही आणि त्यामुळं खुशी नाही आणि तो वेळेत सर्वे होईल असं काही एकंदरीत चित्र दिसत नाही आहे. कारण इथं काय होतं, रोजगारासाठी बऱ्याच वेळा शेतांमध्ये लोकांना जावं लागतं, परगावांना जावं लागतं, घरी माणसं भेटत नाही आहेत, ह्या सगळ्या अडचणी आहेत आणि पावसाचे दिवस आहे. इथं तुम्ही पाहत असाल का मध्ये अतिवृष्टी झाली आहे, तर ह्या वाड्यापाड्यांवरती जाणं, वस्तीवर जाणं, बरं एक वस्ती डोंगरावर आहे, गावात कुणीच माणूस राहिला नाही. तर मला वाटतं याच्यामुळं थोडी BLOची तारांबळ होणार आहे. आज मी BLOची बैठक घेतली होती, तर त्यात ह्या गोष्टी सगळ्या निदर्शनास आल्या आमच्या आणि BLOही काही 1-2 आले होते आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तहसीलची यंत्रणा आली होती, तर त्यांच्याकडनं ह्या अडचणी होत आहेत. आम्ही परत BLOला समजून सांगू असं त्यांचं म्हणणं आहे. पण एकंदरीत हा कार्यक्रम याला उशीर लागण अशी परिस्थिती दिसते. जे मुदत दिलेली आहे सरकारने 29, आता ही मुदत वाढवली पाहिजे का? विशेषतः आदिवासी जो दुर्गम भाग आहे या ठिकाणी जे तालुके आहेत आदिवासी, हो, त्याची मुदत तर 100% वाढवली पाहिजे. कमीत कमी 15-20 दिवसाची मुदत वाढवून दिली पाहिजे आणि त्या BLOनी ज्या काही चुका केल्यात किंवा त्यांच्याकडनं काही नेग्लिजन्स होत आहेत, तर त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना एकदा परत ज्या काही चुका होणार आहेत तर त्या सुधारून परत पुढचा सर्वे करायला त्यांना भाग पाडलं पाहिजे. असं झालं पाहिजे, कारण त्यामध्ये आता तुम्ही पाहता की ऑनलाईन माहिती भरायची आहे. जो रिटायरमेंटला शिक्षक आला आहे त्याचं 57-58 वरती आहे, तो रिटायर्ड होणार आहे वर्षात, तर त्याला हे मोबाईलचं फंक्शन बिंक्शन हे डोक्याबाहेरचं गणित आहे, तर त्याच्यावर तुम्ही जर लादलं तर तो बिचारा त्रस्त होणार आहे. तर त्यामुळं ते पण सगळं पाहिलं पाहिजे आणि सरकार हे करतं हे 100% चांगलं करतं आहे. परंतु त्यामध्ये जे कोणी BLO आहेत, जे शिक्षक काम करणारे किंवा त्याच्यात ग्रामसेवक काही काम करणारे, तर ह्या लोकांना समजून घेऊन पुढं काम केलं गेलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.